तर बाप की अदालत मध्ये सईद तामणकरवर पहिला आरोप आहे. सईद, अगं ऐक तरी. सई, तुझ्यावर पहिला आरोप आहे की नो एंट्री पुढे धोका. हा हो, नो एंट्री पुढे धोका आहे. या सिनेमातलं एक गाणं होतं, जपून जपून जा रे पुढे धोका आहे. या गाण्यात तू डान्स केलायस. हा आरोप आहे तुझ्यावर. वा, चांगला आहे आरोप. हा मग तो आहे. मला मान्य आहे, चांगला डान्स केलाय मी. इट इज अ डान्स नंबर आणि मी खुश आहे म्हणून मी नाचते आणि मी चांगला डान्स केलाय. हा तुमचा आरोप मला मान्य नाहीये. अरे जज तुमचा डबा तुमच्या बायकोने सर, अरे बायकोने टिफिन दिला होता चुरमुरे. सर मी भरून देतो सर. भरून काय देतो हे चाटू नाही सर, ते फोर्स मध्ये झालं सर. सॉरी सर. तुम्ही यार सरकार नुकसान करत जाऊ नका रे. सॉरी. तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा ना. किती प्रॉब्लेम आहे यार. दुपारी काय जेवू मी आता. सर मी भरून देतो सर. मी काय भरून देतो. नाही तू तोडफोड न करता काम करत जा बरं. तू फार गव्हर्नमेंटला खर्चात टाकतो रे. सॉरी सॉरी सर. सर प्लीज प्लीज शांत बसशील जरा. हो सर. सर तोडफोड आहे ते. ऑर्डर आहे, ऑर्डर. ऑर्डर ऑर्डर. तर हा आरोप तुला मान्य आहे? दुरून दुरून. मुळात त्यांना डान्स येत नसताना त्यांनी नाचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला तुम्ही अप्रिशिएट केलं पाहिजे. तुम्ही आरोप करताय त्यांच्यावरती सरळ सरळ. हे मला मान्य नाहीये. सई, आज इथे या कोर्टासमोर तू नाचून प्रूव्ह कर की तुला डान्स करता येतो. कम ऑन सई, यू कॅन डू इट. नाही, हो मला डान्स करता येत नाही. सई, तुला हे प्रूव्ह करावं लागेल. सई, अरे सई, माझ्यासाठी, तुझ्यासाठी, आपल्या दोघांच्या काय दोघांचं काय खाली डोक्यात मैत्रीसाठी. वकिलांनी तिचा. एक मिनिट. सई, कमॉन सई. मला आरोप मान्य आहे. नाचून घे. बाप की अदालत मध्ये सईद तामणकरवर पुढील आरोप आहे. सई, तुझ्यावर पुढील आरोप आहे की अरे हे बघा तुमचे पोलीस. हे कसले पोलीस रक्षणासाठी आहेत काय? काय काय चालू आहे तिकडे. काय चालू आहे कोर्ट. तो बस ना. काय काय चाललं माझ्या कोर्टात. अरे पोलीस आहात ना. तर सई, तुझ्यावर पुढील आरोप आहे की कुठेही तू वेळेवर जात नाहीस. शूटिंग असो की कुठे. म्हणजे संजय जाधवांचं म्हणणं आहे की तुला कॉफी प्यायला कोणी बोलवलं तरीही वेळेवर जात नाहीस तू. हे खरं आहे का? हो, का वेळेवर जात नाहीस? मला म्हणजे मी जरी 1 तास आधी वेळेचं कॅल्क्युलेशन करून निघाले, अर्धा तास आधी निघाले, तरी ऐन वेळेला काहीतरी होतं. काय म्हणजे असं काय होतं? नाही सांगू शकत. म्हणजे कधी गाडीचं टायर पंक्चर होतं, कधी ड्रायव्हर पळून जातो, ड्रायव्हर कोण? कधी फोन घरी विसरतो. असं झालंय ड्रायव्हर पळून गेलाय. हो, म्हणजे तो आलाच नाहीये किंवा त्यालाच उशीर झालाय किंवा मी फोनच घरी विसरते, मग परत जायला लागतं. असं रोज होतं काहीतरी. हो, रोज काही ना हो. काहीतरी होतं. पण हे जस्टिफिकेशन नाहीये. मी वेळेत नाही जात कुठेही आणि तो माझं म्हणजे मी त्याच्यावर काम करते. मला बोलायचं याच्यावरती. आपटू नका काय आता. तू बोल, तू बोल, नीट बोल, शांतपणे बोल. हे बघा, लोक कुत्रा पाळतात, काही लोक कुत्रा पाळत नाहीत. हा. लोक मांजर पाळतात, काही लोक मांजर पाळत नाहीत. नाही, कोणी नाही. श्रावण पाळतात, पाळत नाहीत. वेळ हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्या पाळू शकतात किंवा नाही. That's all. ए! अरे लागेल कुणाला तरी आता. मोबाईल फोडला. मोबाईल फोडला कुणाचा होता? अरे माझा मोबाईल. तू माझं सामान का फोडतो प्रत्येक वेळेस. अरे बायकोचा फोन येणार होता रे. बायकोचा फोन येणार होता रे. सर, हा मोबाईल तू असा फेकला. अरे आणि हे काय उत्तर आहे तुझं? कुत्रा पाळतात, मांजरी पाळतात, हे उत्तर आहे? नाही सर. हा? कसले शब्द आहे? काय आहे? Sorry, काय आहे? सर. हा, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. बस इथे. इंटेन्सिटी. काय नको. हेच करायचं.
नाही सर मला याच्यावरती असं म्हणायचंय की हा सध्या सई तामणकर यांची वेळ चालू आहे. त्यांच्यावर बघा किती चांगली वेळ आहे. हा सध्या त्यांची वेळ चालू आहे तर त्यांना वेळ पाळायची गरज नाही. वेळ तुम्हाला पाळेल, वेळ तुम्हाला ऍडजस्ट करेल. नाही नाही यार नाही. शाबास बरोबर आहे करेक्ट आहे. अरे कुठपर्यंत जाऊन बसले खरंच आहे अनुराग हे. कश्यप बरोबर. अनुराग कश्यप पर्यंत जाऊन बसल्या काय मजा काय नाही तर आमच्या नशिबात ठेवच आहे एक सकाळ संध्याकाळ काय करू काय आम्ही कधी जाऊन पोहोचणार अनुराग कश्यप पर्यंत. त्याला असू द्या अनुराग कश्यप जाऊ दे. तर बाप की अदालत मध्ये सई तामणकरवर पुढील आरोप आहे. तुझ्यावर पुढचा आरोप आहे की तुला एखादं गाणं ऐकवलं आणि तुला ते नाही आवडलं तर ते गाणं हिट होतं नंतर आणि तुला जे आवडतं ते फ्लॉप होतं. हे काय होतं? अरे हे खरं आहे का? अशी धारणा आहे काही लोकांची आणि मला माहित नाही म्हणजे पण मला असं काही उदाहरण सांगशील का? संजय कुठली गाणी hit झाली तरी? संजय दादांनी जेव्हा मला टिकटिक वाजते डोक्यात ऐकवलं होतं तेव्हा मला ते आवडलं नव्हतं आणि ते हिट झालं. वा तेव्हापासून अशी धारणा आहे की गाणं हिट करायचं असेल तर ते सई तामणकरला ऐकवा, तिला आवडलं नाही तर ते हिट होणार. आणि आवडलं तर चुकून Flop. फ्लॉप होईल ना? पडतं गाणं. अरे बापरे. यावर सरकारी वकिलांना काही म्हणायचं आहे? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? तिला आवडलेलं पडतं. हा हो. सई? अरे, पडलं. अरे, काय चालू आहे हा? काय झालं कुठे तू कुठे तू पडलं आम्ही म्हणजे. काय पडलं कोण चालू आहे त्याचं? हा? एडे. झालं झालं सर कपात. आवाज माझ्या कोंड्याची वाट नका लावू रे. शांत बसा ना जरा. अरे सई मी पण. अरे यार नको यार प्लीज. हा प्लीज नको. बट या मी यार दिग्दर्शकांना विचारूया ना यांनी गाणी ऐकवली होती सईला. नाही नाही मला भीती वाटते. हे तुम्हाला माहितीच नव्हतं? नाही बरं झालं पण ऐकवलं मी. नाही. काय सई पण तुमचं गाणं खूपच हिट झालंय म्हणजे हिला आवडलं नसावं ते. नाही आवडलं नव्हतं बाबा. मला या आरोपातून मुक्त करा प्लीज. नाही ते मी नाही ठरवणार, ते जज ठरवणार आहेत. मी विनंती करतो की त्यांना शिक्षा कॉफी द्यावी. कॉफी चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.